सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसोबतच आता त्यांच्या पालकांनाही शाळेत जावं लागणार आहे. मुलांना सोडायला आणायला नाही, तर स्वतः शिकायला. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. जे आई वडील आजवर वाचू लिहू शकले नाही आहेत त्यांच्यासाठी सरकारी शाळांमध्ये वेगळ्या साक्षरता वर्गांची सुरुवात करण्यात येते आणि हे करणारं राज्य आहे झारखंड. झारखंड सरकारनं उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ही योजना आता सुरू केली आहे. सिंहभूम जिल्ह्यापासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आणि या उपक्रमाचा उद्देश म्हणाल तर फक्त आकड्यांपुरता साक्षरतेचा दर वाढवणं असं नाही, तर ज्या पालकांना शिक्षण घेताच आलं नाही त्यांना मुलांच्या निमित्तानं ती संधी मिळवून देणं हा आहे. त्या सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक तसंच आजूबाजूच्या परिसरातले 15 वर्ष किंवा त्याहून जास्त वयाचे जे निरक्षर नागरिक आहेत यांची ओळख करून त्यांना या वर्गांशी जोडून घेण्याचे स्पष्ट निर्देश सरकारने सगळ्या सरकारी शाळांमधल्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना दिलेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे वर्ग शाळेच्या वेळेनंतर किंवा सोयीस्कर वेळेत घेतले जाणार आहेत, जेणेकरून कामगार, शेतकरी किंवा गृहिणी असतील तर त्यांनाही शिक्षण घेता येईल. त्यामुळे पालक स्वतः तर शिकतीलच, पण आपल्या मुलांच्या शिक्षणातही जास्त सक्रिय सहभाग घेऊ शकतील. एकीकडे डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारताची चर्चा सुरू असताना शिक्षण हीच खरी ताकद आहे हे झारखंड सरकारच्या या निर्णयातून पुन्हा एकदा स्पष्ट होतं. आणि अशी योजना महाराष्ट्रातही असायला हवी आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं आणि फॉलो करा लगावबत्ती.